म्हणून जसं म्हणजे मित्र बनवताना खूप म्हणजे असा आपण विचार केला पाहिजे की तुमची सोबत आहे, कारण की म्हणजे तुम्ही नकळत त्याच्या काही ना काही गुण आपण शिकतो. त्यात तुम्ही ऑब्झर्वेशन करता कधी पण की अचानक तो जो बोलते ते काही ना काही आपल्या येते, त्याची भाषा म्हणा तुम्ही एखादा गुण म्हणा बाहेर चालत म्हणून आपण जे मित्र बनवतो खूप म्हणजे विचारपूर्वक आपण तर आता विचार तुम्ही करतच नसा, जसे मित्र आहे तसे हे सगळ्यात स्वस्त असतील मला मित्र बनवून का बरं माहिती आहे माझ्यापासून शिवाय असतील तसं नाही, सगळ्या हळूहळू तुमची वाईट मॅच होते की आपला बरोबर यांच्यासोबत जमत सगळ्या सोबत राहतं, पण त्याच्याबद्दल आपण चांगला गुण निवडतो. माणूस कोणताच खराब नाही राहत, काही ना काही त्याच्यावर स्किल राहते. असं नाही का ह्या गेले काहीच येत नाही, तुम्ही कमजोर हुशार आहे तर तुम्ही कोणतेही काम करता, आपल्याला खूप मोठं बनायचं आहे असा विषय नाही, प्रत्येक काम महत्वाचं आहे. म्हणजे कोणती नॉर्मली काम करते ते लोक तरी त्याचा आपण आदर केला पाहिजे. तर तुम्हाला असं वाटतं खूप साहेब आहे बा त्याला रिस्पेक्ट दिली पाहिजे, असं काही नाही. जी झाडूही मारते, झाडू काही मारती नाही तर तुम्ही या टेन्शन मध्ये आले, इथे जर साफ नाही राहिलं हे काम महत्वाचं नाही आहे का? तुम्ही माहिती बसता साहेबही झाले खुर्चीवर, झाडू मारणारे महत्वाचे आहे ना, म्हणून म्हणजे तुम्ही कोणाची रिस्पेक्ट केली पाहिजे तुमच्याच कामात. असं नाही का बा साहेब आहे इंजिनियर खूप मोठे आहे, असं नाही. जे तुम्ही काम करा यात तुमचे 100% इमानदारी पाहिजे, म्हणजे पूर्ण जीव. कारण की तुम्ही आता अभ्यासही करत असाल, तुम्हाला वाटते का 2 घंटे नाही झाले, सरांनी सांगितलं का वाटते ना, 2 घंटे जर तुम्ही इमानदारीनं बसले पूर्ण मन लावून 2 घंटे तुमचे कधी झाले मला पता लागते का? जसं तुम्ही एखादा मूवी बघता वाटते का 3 घंटे झाले तरी अजून दुसरी एक सिरीज पाहिजे, तिसरी पूर्ण दिवसभर. तसा तुमचा अभ्यासात ज्या दिवशी इंटरेस्ट डेव्हलप होईल तेव्हापासून तुम्हाला तुमच्या गोष्टी करत राहतील. आणि कसं आहे तुम्ही जसे लहान आहे, कारण की या वयात कसं आपल्याला सवय बनवावी लागते. एक वेळी तुमची सवय बनली ते कधीच तुटू शकत नाही, म्हणून म्हणजे लहान वेळी तुम्हाला तुझी सांगते. कारण की आता जेवढी तुम्हाला मोठे लोक सांगत असं असं कर तसं आता तुम्हाला समजत नाही तर काही म्हणते आम्ही आमचं पाहून घेऊ. म्हणजे आई वडील सांगत असतात बाबू असं कर अभ्यास कर रे, त्याला वाटते ना त्याचे स्वप्न पूर्ण झाले ते तुमच्या रूपात का यांनी आपले स्वप्न पूर्ण केलं पाहिजे, तर त्याचा काहीतरी विचार आहे का आपण नाही करू शकतो, आपल्या मुलाने केलं पाहिजे. जेव्हा तुम्हाला माहिती आहे का ऋतिक रोशन ते वडील होते राकेश रोशन, ते नाही करू शकले तेवढे मोठे घेऊन, त्याचा बाहेर थोडं कोणाला बनवलं ऋतिक रोशन, कारण की ते डायरेक्टर मध्ये गेले, मुलीमध्ये ऍक्टर म्हणून व्यवस्था झाली. म्हणून जरी तुम्ही काही जीवनात करत असाल हे काही तुमचं अचूक नाही झाले, तुम्ही कोणाला काहीतरी मार्गदर्शन करा. फेल्युअरनं सक्सेस असं काहीच नाही. मी जे ठरवलं ही काही गोष्ट नाही झाली, तुम्ही जे समोरचे येणारे आहे त्यांना तुम्ही गाईड करू शकता. माझ्याकडून ही चुकी झाली तू आता नको करू, तुम्हाला मोठे जे काही जे माणसं आहे तुम्हाला सांगते तेव्हा आता तुम्हाला कळत नाही सर काही सांगते, कारण की हा जो तुमचा वेळ आहे हा महत्वाचा. कारण की जे एनर्जी आहे तुमच्या अशी, कारण की 30 वर्ष झाल्यानंतर एनर्जी डाऊन होऊ शकते. कारण की या वयामध्ये तुम्ही भरकटले, कारण की मोस्ट ऑफ द तुमच्या वयाचे जे मुलं आहे ते काय डिस्ट्रॅक्टेड आहे. सक्सेस मिळवणं खूप सोपी आहे, कारण की तुमच्याजवळ जो मोबाईल आहे त्याचा वापर तुम्ही कसा करता त्याच्यावर खूप सारा डिपेंड आहे. कारण की तो एक म्हणजे चांगला सोर्स आहे तुमच्याजवळ. कारण की आमच्या वेळेस असं होतं का आपल्या आधीची जे लोक होते त्याच्याजवळ एवढ्या फॅसिलिटी अवेलेबल तुम्हाला ज्या भेटून राहिल्या, म्हणजे तुमच्या वडिलांनी तुम्हाला ट्युशन लावून दिली, त्यालाही पैसे करतात, सगळं बॅग आहे तुमच्याजवळ, कपडे. पहिले तर बॅग का राहत नाही पहिले लोकांना, प्लास्टिक मधून पुस्तकं घेतली, कधी विचारून पाहिजे तुम्हाला सगळ्या गोष्टी भेटत आहे सोर्स, त्याचा वापर तुम्ही कसा केला पाहिजे याचा विचार करा. कारण की आपल्याला इतिहासाची गरज काय माझ्यासाठी, जेव्हा आपण इतिहासाच्या चुका शिकतो तेव्हाच आपण समोर जाऊ शकतो. म्हणून आपल्याला इतिहास सब्जेक्ट आहे, जॉग्राफी सब्जेक्ट आहे. तसंच आपल्या आधीची कंडिशन कशी होती, आपले आई वडील कसे शिकले याची जाणीव तुम्हाला पाहिजे. तुम्हाला कसं पैसे भेटले, आपल्याला सगळं आयतं भेटून राहिलं त्याची किंमत नाही. ज्या दिवशी आपण पैसे मोजतो त्या दिवशी त्याची आपल्याला किंमत समजते. आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला कसं आहे सुरळीत भेटून राहिली तर आज तुम्हाला जाणीव नाही. ज्या दिवशी असं वाटतं आपल्याला एक गोष्ट पाहिजे ती भेटून नाही राहिली त्या दिवशी त्याला म्हणजे खरा आपण तुम्हाला कळतं नाही एवढं सोपी नाही. म्हणून आपल्याला कोणतीही जर भेटलं आहे का घरचं त्याचं काय आहे त्याचा यूज प्रॉपर केला पाहिजे आपण. म्हणून म्हणजे आता तुम्ही आले आहे एक गोल काहीतरी ठरवा, जोपर्यंत तुम्ही स्वप्न पाहणार नाही तोपर्यंत तुम्ही काम नाही करणार. तुम्ही आली आहे येत आहे काम करत आहे स्टडी करत आहे, पण एक काहीतरी ध्येय पाहिजे. जसं की आपलं
एपीजे अब्दुल कलाम माहिती आहे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम तुला स्वप्न पहा म्हटलं त्यांनी. तुम्ही झोपेत पहा का दिवसा पहा काही विषय नाही. झोपेत बी स्वप्न चांगले दिसले पाहिजे कारण की जे तुम्ही विचार करता डेली ते स्वप्न तुम्हाला रात्री दिसते. असं नाही आहे का रात्री अचानक दुसरं स्वप्न दिसलं. पिक्चर पाहिला केजीएफचं स्वप्न दिसत शकतो आम्ही माई हिरो बनूया वाटते ना असं. जसं केजीएफचे डायलॉग आहे आपले पॉवरफुल पीपल मेक प्लेसेस पॉवरफुल ऐकली प्लेस पॉवरफुल नाही राहत माणसं प्लेसली पॉवरफुल. तर तुम्ही जिथं आहे तिथे जन्म झालाय तिथं त्या जागेचा तुम्ही पॉवरफुल बनू शकता. म्हणून असं आहे का तुमच्या घरी जे कंडिशन असेल त्याच्यापेक्षा आपण काहीतरी वेगळं करू शकलो पाहिजे समाजासाठी. नाही मोठा तर लहानशी गोष्ट करणं. कधी आपल्या म्हणजे आई वडिलांनी खाली पाहायचे दिवस नाही आले पाहिजे. म्हणजे असं काम नाही करायचं. आपण चांगलं तर नाही करू राहिलो एवढी खराब नाही करायचं आहे आपल्याला. काय आपल्या आई बाबाले त्याला पश्चाताप झाला पाहिजे. काहीच नको करा तुम्ही तरी तुम्ही आपल्या म्हणजे घरच्यांना जर मान वाढवला बरोबर ती एक चांगली गोष्ट करू राहिली. मग त्याच्यानंतर फॅमिलीसाठी त्याच्यानंतर घरासाठी मग येते तुमचं देशासाठी आपल्या. दोन सरांबद्दल ब्रीफ इंट्रोडक्शन दिलं होतं मी. शुभम सर 2016 मध्ये मी इलेक्ट्रिकल इंजिनियर झाले होते किट नाटकमध्ये. अजय शुभम मी आणि सी गांगर आम्ही दोघे जण एकाच बॅचमेट होतो आणि शुभम सर टॉपर होते क्लासचे फार सेमिस्टर मी टॉप मारत. त्याच्यानंतर आम्ही सोबत दिल्लीमध्ये युपीच्या डिव्हिजनसाठी गेलो होतो. युपीएससी प्रिपरेशन केली पण युपीएससी आमची निघून नाही केली. पण त्याचा फायदा आम्हाला दुसऱ्या एक्झाममध्ये झाला कारण युपीएससीमध्ये कॉम्पिटिशन भरपूर आहे कॉम्पिटिशन करायला थोडा त्रास जाते. तर सरांचा एमपीएससी 3 मार्कांनी उठला आहे. एमपीएससी दिलं सरांची नंतर त्याच्यानंतर देत होते आम्ही उत्तर एक्झाम दिल्यानंतर सरांचा 3 मार्कांनी एमपीएससी उठला होता आणि त्याच्यानंतर मग कल्याण डोंबिवलीमध्ये त्याचं ज्युनियर इंजिनियरचा सिलेक्ट झालेला आहे. सेकंड ट्रॅक आहे तर ते आता जॉईन करतील 1-2 दिवसात. म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं की जॉईन कर. तर तुमच्या सरांची तब्येत खराब झाली म्हणून आम्ही सगळ्यांना बघायला आलो. सरांनी म्हटलं तर मोटिवेशनसाठी या मुली 7 दिवस तो आला पण आपण आणि आमच्या व्यक्तीमध्ये लगभग सगळे मेहनत करण्यावालेच मुलं होते. असे नाही होते काही टवाळक्या करण्यावाले ते आपल्या ठिकाणी बरोबर आहे आणि जे मेहनत करण्यावाले ते सगळे लागल्या बरोबर म्हणजे सगळे प्रॉपर आपल्या ठिकाणी सेट झालेले आहे. सगळ्याच बॅचमध्ये काही ना काही गव्हर्नमेंट ऑफिसर कुठे ना एकही असं नाही. आणि सगळ्याच गव्हर्नमेंट ऑफिसर होते त्याची म्हणजे गॅरंटी नाही की सगळ्यांनी गव्हर्नमेंट जॉब केला पाहिजे किंवा सगळेच ऑफिसर बनले पाहिजे. खूप सारे जण बिझनेस ठीक आहे नाही कोणाला अभ्यास करायची इच्छा नाही होत तर काही दुसरे स्किल्स राहते दुसरे स्किल तुम्ही आपली जोपासा त्याच्याने त्याच्यात करिअर करा. कारण ऍट द एंड तुम्ही सॅटिस्फाईड राहिलं पाहिजे लाईफमध्ये. असं नाही की गव्हर्नमेंट जॉब करत आहोत कारण गव्हर्नमेंट जॉब ही आजकाल त्या लेवलचे नाही राहिले. खूप बोरिंग जॉब आहे गव्हर्नमेंट. आम्ही तर करून आम्हाला माहित आहे. आपल्याला वाटतं तेवढे चॅलेंजिंग जॉब नाही फक्त एकदा लागतपर्यंत मेहनत आहे. जर कोणाला खूप ऍडव्हेंचर नाही आवडत असेल मग गव्हर्नमेंटकडे जाऊ शकतो. प्रिपरेशन करा एकदा जॉब लागली जॉब सिक्युअर होऊन जाते मग काही टेन्शन नाही राहत. आरामात चालू राहते जॉब. तुमचे स्वतःची काही एम ठरवून नाही आतापर्यंत की बस 11वी करायची 12वी करायची इंजिनिअरिंग करायची आहे. तुम्ही बायोलॉजीवाले तिथं चांगले नीटवाले जेडब्ल्यू सगळे जेडब्ल्यूवाले वगैरे चालू करून नीटवाला सगळ्यांची टार्गेट आले. तर सीबीएसई मध्ये तर आय थिंक बायोलॉजीच्या याच्यासोबत तुम्ही दुसरा घेऊ शकता ना कॉम्बिनेशन मध्ये सब्जेक्ट किती आहेत आता सगळेच आहे ना आपल्याला जेवते ते सगळे. नाही माझ्या वेळेस काय व्हायचं की मी बायोलॉजी स्किप केला होता मराठी घेतला होता. 11th मध्ये मराठी आहे कंपल्सरी. अरे सायन्स आहे ना बायो नाही आहे सायन्स आहे. अच्छा तुम्ही 10th वाले मी 12th वाले बनले. ठीक आहे तुम्हाला राहील बाबा जास्त विचार नाही करायचा एंटरटेनमेंट शिकायचं. जसं आपण मूवी पाहतो तसं तुम्ही स्टडीला जर केलं त्याच्यात कधीच तुम्हाला हे नाही ना बोर नाही होणार. बोर नाव नाही इंटरेस्टिंग ज्याची तुम्हाला आवड आहे कारण पोलीस तुम्हाला सांगू शकतो तुमच्याजवळ कुठली स्किल आहे हे ओळखायला एक टॅलेंट लागतं. सरनं म्हटलं मग असं करायचं असं काही नाही कारण की तुझ्यासाठी खूप सारी ऑपॉर्च्युनिटी आहे. सगळ्यात बोर माझ्या क्लासमध्ये होते होणार आहे सरच्या क्लासमध्ये तर तसं होते का रे मी येत नाही एवढ्या दिवसाचं मग कसं
ओए, ये वीडियो यूट्यूब पे जाएगा, मैं बता रहा हूँ। आज एक यूट्यूबर है ये। दिगंबर गाडी ना, ओके एडिट कर लूंगा भाई. दिगंबर गाडी आहे. त्या पुढे जाऊन काय करायचं नाही तर मग आपण चाललो एका असताना बनाचं एक आहे, चाललो दुसरं असताना, आणि कधी कधी परिस्थिती आपलं दुसरं असताना घेऊन जाते. पण त्या हे सोबत स्टिक व्हायसाठी खूप मेहनत करावं लागते की ते पाहिजे मला. आहे बनलेले आहे काय की 10वी चालू आहे, 10वी AW करायची. AW म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएशन व्हा, पण तुम्हाला ऍट द एंड लाईफला सेटल पुढे व्हायला, कोणाला IAS बनायचं आहे, IPS बनायचं आहे, डॉक्टर बनायचं आहे, इंजिनियर करायला भरपूर पाहिजे. पण इंजिनियर बेरोजगार इंजिनियर नाही मला. नाही पण मला काय वाटतं, काय म्हणते आपण जेवढे निघालो आता, कोणी जसं बेरोजगार नाहीये, कमवतात ठीकठाक. हे कसं आपण त्या लेवलवर जाऊन आपलं स्वतः सॅटिस्फाईड राहायला पाहिजे. आपण 4 वर्षाची इंजिनिअरिंग आतापर्यंत एवढं शिकलो आणि त्याच्यानंतर इंजिनियर असं आहे की कोणत्याही फील्डमध्ये बसू शकते, टेन्शन नको घ्या. बिझनेस मॅन होऊ शकते, बँकेत जाऊ शकते, असे कोणतं टीचर तेव्हा सरळ टीचिंग मध्ये आहे, टीचर बी बनू शकते. तुम्ही इंजिनिअरिंग केलं तुम्ही कोणत्याही क्षेत्रात बनू शकता. असं काहीच नाहीये. फक्त तुम्ही जे 12वी नंतर करता ते ऍज अ ग्रॅज्युएशन आहे. एका स्पेशल तुम्ही 4 वर्षात किती स्पेशालिटी घ्या, 4 वर्षांमध्ये तुम्ही प्रिपरेशन साठी 6-7 वर्ष लावता. त्याच्यात तुम्ही 3-4 सब्जेक्ट किती झाले, म्हणजे जे एवढा सिलेबस तुम्ही 4 वर्षात कव्हर करताना तेवढा सिलेबस ऍक्च्युअली एकाच वर्षात कव्हर होते जर तुम्ही प्रॉपरली कराल. म्हणजे हळूहळू आपलं ग्रॅज्युएट घेऊन जातं, त्याच्यामुळे 4 वर्ष असते इंजिनिअरिंग मध्ये. त्या इंजिनिअरिंग झाल्यावर तुम्ही प्रिपरेशन करायला बघाल ना, तर ते तेवढा सिलेबस तुम्हाला तुम्हाला एका वर्षात कव्हर करावा लागतो. तेव्हा तुम्हाला माहिती की 4 वर्षात आपण काही नाही शिकलो, एवढं एका वर्षात शिकलो असं राहतं. आता एम तुमचे डिसाइड करा. ये नहीं करता यार पढ़ाई यार, इसने सुनवाई देख लिया थी. अरे हाँ तैयारी करनी अगले साल 10वीं के रिजल्ट के बाद. समझ रहे? काय नहीं देखता अभी मैं. ये गब्बर, ये घर में क्या पता क्या रखा है? बोर वगैरह होते का अभ्यास करने? रिवीजन करा बोर वगैरह. अभ्यास कोण द्यायचं तुला? कॉमर्स आहे. सायन्स मध्ये पर्टिक्युलर 3 सब्जेक्ट आहे बायोलॉजी. ये घर में क्या बता के रखा है पता? पापा का फोन है इसके उस दिन, पापा आर्मी में है, जब तक अज्जू भाई साथ में है मुझे कोई फेल नहीं करेगा. अज्जू भाई को कुछ भरोसा नहीं है. पापा की लड़का एनडीए में लगे. अज्जू भाई खुद को उसका पता है सबसे बड़ी सिलेक्शन क्या हुआ था? बड़ा हुआ था पहले, मतलब फेल का. जब इंजीनियरिंग में गया ना, पहले ही जब फर्स्ट ईयर में आया तो उसके हाथ में जॉब थी. मेरे हाथ में जॉब थी. नेवी में थी ना? नेवी ना? इंडियन इंडियन नेवी. नेवी. भाई फैमिली घर से दूर नहीं जाने नहीं, उसको बड़ा कुछ करना था. समझा हम लोग ऐसे टाइम उसको मेट्रो में जाना था. अभी इतनी बड़ी जॉब मिल सकती है तो इंजीनियरिंग के बाद और क्या होगा. वैसे अच्छी बात थी. जिसको दोबारा नहीं लगी वो पछताएगा. पछताने वाली नौबत नहीं है. उसका घर भी उधर है, जॉब भी उधर है, फैमिली भी उधर जॉब निकल गई थी मेरी. इसलिए मैंने वैसे कैसे कॉन्फिडेंस होना ना उतना. हाँ मैं जिसको पहली जॉब लग गई उसने वो छोड़ दी और दूसरी नहीं लग ये गई, दिक्कत फिर वो पछताता है कि भाई मैंने छोड़ दी करके. जिसके हाथ में 2-3 जॉब है वो क्यों पछताएगा? पहली छोड़ के दूसरी जॉब विश्वास है तो सोच. हाँ वो है कि तो होता है जो विश्वास थोड़ा. मेरे भी ऐसे बहुत सारे दोस्त हैं. जैसे एक दोस्त है जिसका IBPS क्लास करके इसकी बैंकिंग की एग्जाम होती है, क्लरिकल एग्जाम, उसमें निकल गया था वो क्लरिकल एग्जाम. लेकिन उसको लग रहा था कि क्लरिकल जॉब नहीं करनी है, उसने वो स्किप कर दिया और प्रिपरेशन किया. सेकंड टाइम में उसने नाबार्ड करके सुना किसी? नाबार्ड नाबार्ड मतलब जैसे अपनी जो इंडियन, मैं बता देता हूँ क्या रहता है. इंडियन बैंक जो है, इंडियन बैंक उसमें क्या रहता है, जिसमें अपना जो फॉर्मल जो नॉर्मल पीपल उनका लेन देन होता है. जैसे SBI पकड़ लो, इंडियन ओवरसीज पकड़ लो, इतनी सारी बैंक है. इन लोगों को, इन सभी बैंकों को कंट्रोल कौन करता है? RBI कंट्रोल करता है. ठीक है. वैसे जितने भी एग्रीकल्चर सेक्टर में जितने भी बैंक है, जैसे किसी घर में खेती तो सबके घर में भी लगता है, किसी के घर में नहीं है. आपको पता होगा क्रॉप लोन देना पड़ता है, या फिर खेती के लिए बहुत सारे गवर्नमेंट की तरफ से स्कीम्स आती है. ये जो स्कीम्स लेते हैं ये बैंक के थ्रू मतलब लोगों को मिलती है, तो उसको जनरेट करने के लिए नाबार्ड बैठा हुआ है.
सब बैंकों में वो स्कीम फैला के आगे। हाँ, जैसे आरबीआई मनी कंट्रोल करता है, पूरा पैसा कंट्रोल करता है, वैसे खेती बाड़ी की जितनी भी स्कीम्स है वो नाबार्ड कंट्रोल करती है। मतलब वो एक्चुअली जैसे यूपीएससी में आईएएस की पोस्ट रहती है ना, समझिए यूपीएससी में आईएएस की पोस्ट रहती है, वैसे बैंकिंग सेक्टर में अपनी आरबीआई ग्रेड भी रहती है। और आरबीआई ग्रेड के बाद में नाबार्ड आता है। नाबार्ड जितनी उसको क्या बोलते हैं, रेगुलेटरी बॉडीज बोलते हैं, जो इसको मतलब मॉनिटरी, और ये आपको सर के ऊपर से जा रहा हूँ मैं, ये बताता हूँ। लेकिन एक जनरल समझ लो कि बैंकों का बैंक जैसे आरबीआई है, वैसे खेती के रिलेटेड जितने भी स्कीम्स आती है उसका जो मतलब थिंक टैंक जो रहता है वो नाबार्ड है। नाबार्ड में पैसे रिलीज होते हैं बैंक में, फिर बैंकों से खेती बाड़ी लोग हैं उनको मिलते हैं, तो फिर उसमें सिलेक्शन हो गया। तो अभी वो बचता नहीं रहा है, अगर उसका नहीं हुआ रहता फिर बचता रहता। ऑप्शन ए बी सी डी कुछ नहीं। अभी फिलहाल का जो मैथिली ठाकुर है वो एमएलए बनी है, पता है बिहार वाले इलेक्शन में, तो वो तो इसमें गई थी पहले, इंडियन आइडल में गई थी, इंडियन आइडल में नहीं हुआ उसका, और 2-3 उसने कॉम्पिटिशन की उसमें नहीं हुआ, लेकिन लास्ट में जाके एमएलए बनी है। मतलब वो अभी कितनी 25 साल की है, लेकिन है ना उसका एक पहले क्या किया था कि इंडियन आइडल बनना है, नहीं बनी वो। बाद में आईएएस बनना था, वो भी नहीं बनी, लेकिन एमएलए बन गई। मतलब लाइफ के कौन से भी पड़ाव में आपको कभी भी सक्सेस मिल सकती है, ऐसे नहीं कि अभी चाहिए अभी मिलेगी। आपको 100 अनसक्सेसफुल अटेम्प्ट होने के बाद में हो सकता है 101 बार रहेगा वो सक्सेसफुल अटेम्प्ट रहेगा, छोड़ना नहीं पड़ता। 5 साल अगर सीरियस रहना बेटा, 5 साल के अंदर लाइफ डिफाइन हो जाएगी। एक जगह पे अगर ठीक हो तो हो जाएगा। 5 साल के अंदर लाइफ डिफाइन हो जाएगी तुम्हारी। एवढी सिरियस नाही राहत तुम्ही. अरे सिरियस पण काय बाकी चीजों को छोड़ के, जो फालतू चीजें है वो छोड़ के, नाही जमलं सोडून द्यायचं, दुसरं ट्राय करायचं. कधी कधी आपल्याला माहित नाही होत आपण काय चांगलं म्हणून जास्त टेन्शन नाही घ्यायचं. आरामात अभ्यास करायचा, Relax. लाईफ केव्हा द्या आता आहे लाईफ वेगवेगळ्या माणसाला काही टेन्शन नाही, म्हणजे सोबत अभ्यास करा. इंटरेस्ट घेऊन अभ्यास करा, सगळेच काम करा, मूवी पास असं काही नाही नुसते अभ्यासच करत आहे. बाकी गोष्टी तुम्ही माहितीच तरी मला असं नाही झालं पाहिजे. कोणाला काही विचारायचं आहे? आणि खूपदा कसं होऊन जाते, खूप जणांचं असं होते की मग एक माणूस आहे तो अभ्यासातून लागून आहे, एंड ऑफ द म्हणजे 30-40 वर्ष होऊन जाते, अभ्यासच करत राहते. त्याच्यात कसं बाकीच्या ज्या गोष्टी राहते कसं आहे आपल्याला आयएएस ऑफिसर म्हणजे असं खूप वाटते, असं नाही. सगळ्यात पहिले एक चांगला माणूस बना तुम्ही. आयएएस आहे पॉवर आहे त्याच्यासाठी असं काही नाही. आपलं लाईफ आहे, तुम्ही आनंदाने कशी जगू शकता हे जास्त महत्वाचं आहे. कारण की सगळं जगाला कसं आहे, स्पर्धेत उतरवलं. तुम्ही लाईफ कशी जगा, आपल्याला खूप हायफाय लाईफस्टाईल केली आहे जगानं. एवढा पैसा कमवायचा आयटी मध्ये, पैसे कार घ्या, एवढी मोठी तुमची प्रॉपर्टी आहे, तुम्हाला खाली किती लागते, एवढ्या मोठ्या पैशाचं काय करणार तुम्ही? नाही तुमचे नॉलेज लाईफ अल्टिमेट गोल आहे असं ह्युमन, हे याच्यावर सांगतो. असं की का तुमच्या एक दिवस पैसा खूप राहील तर त्याचा तुम्हाला लोक घेता येणार. तुमची हेल्थ महत्वाची आहे, हेल्थ मध्ये आतापासून इन्व्हेस्टमेंट करा, कारण की समोर चालू हेल्थ ज्याच्या जवळ आहे तुम्हाला श्रीमंत राहू शकतो. तुम्ही ऑब्झर्व करता, कारण की इथे सगळ्याच काही नाही मेडिसिन चालू आहे, गोळ्या चालू आहे. म्हणून असं नाही का या चक्करमध्ये तुमची आपली हेल्थच चालली गेली. कारण की तुमची हेल्थ आहे, हातपाय जागेवर आहे, तुम्ही काही करू शकता नाही. अशी कोणतीच गोष्ट नाही का ते होऊ शकत नाही. म्हणून आपले हातपाय जागेवर आहे, हे देवाचे धन्यवाद माना. हे खूप मोठी गोष्ट आहे. सगळ्यात स्ट्रॉंग म्हणजे आपले सर्वात strong. वाटलं नाही का असं होईल म्हणून. सबसे कमजोर नहीं था. सबको लगता है ये कैसे करेगा. दिल्ली में रहे तो भी हम पांचों दिल्ली में थे. दिल्ली में भी से भाग के आया था ये. वहाँ पे चिकन पॉक्स रन होता, वायरस रहता वहाँ पे. चिकन पॉक्स म्हणजे जर आधी झाला असं तर त्याला चान्सेस कमी आहे व्हायचे. ज्याला झाला असते त्याला 100% पण दिल्लीत झालं होतं त्यालाही झालं. मी वाचलो होतो. मलेरिया काय झाला कोरोना का टारगेट था ये। कोरोना का टारगेट सबने हिम्मत दी नहीं मेरे को कि कल मेरा आखरी दिन है। सगळे फेस पाहिजे लाईफ मध्ये. एवढं तुम्ही स्ट्रगल पाहिजे ना तेवढा माणूस घडते. आसानीने काही भेटत नाही.
मला सांगतो जीवनात असं वाटतं तुम्हाला सोपी आहे तर असं नाही आहे. जोपर्यंत तुम्ही स्ट्रगल घेणार नाही बाकी दुसऱ्याचा ऐका असं काहीच नाही. जोपर्यंत स्वतः तुम्ही अनुभव करत नाही तोपर्यंत जे तुम्हाला भेटू शकते ते माहीत होऊ शकते ते तुम्हालाच माहित नाही. आम्ही जरी सांगत असलो तर तुम्ही स्वतः जीवनाचा म्हणजे एक्सपिरियन्स घ्या. एक म्हणजे कठीण काळ पाहिला आहे तर तुम्ही ते कणकर बनू शकता. असं कोणतीच गोष्ट नाही का जे आसानीने बनली बा. कारण की तुम्ही काही लावा शेतीत की आपण लावतो त्याचे पहिले बी राहते ती लावा लागते त्याच्यानंतर उगवते. असं नाही का आंब्याचं झाड लावलं तर मोसंबीचं झाड मिळतं. म्हणून तुम्ही जो विचार करता ज्या तुम्हाला बनायचा आहे ते शेवटी होऊ शकते. म्हणून तुम्हाला असं वाटत असेल की मी आता हे करू शकतो ती गोष्ट कशी ना कधी होईल. थोडा तुमचा विचार स्ट्रॉंग राहील हा मार्ग आपोआप भेटतो. गोष्ट ठरवा तुम्हाला नागपूरला जायचं आहे तुम्हाला बसला जायचं आहे एरोप्लेनला जायचं आहे बाईकला जायचं आहे का पैदल जायचं विचार तुमचा आहे. विचार तर केला नागपूरला जायचं आहे तुम्हाला म्हणजे हा विचार करावा लागेल ना मला जायचं कुठं आहे तेव्हा तुम्ही ट्रान्सपोर्ट पहा याच्यानं जाऊ का याच्यानं जाऊ किती वेळात जायचं मग मार्ग आपोआप भेटतो. म्हणून आधी पहिले जीवनात याचा आनंद घ्या एकदम टेन्शन घ्या एकदम ऑफिसर बनायचं आहे असं ऑफिसर बनल्यावर तो बोलतो एवढा ऑफिसर बना एवढी जबाबदारी तेवढी अजून प्रेशर मला असं वाटतं का लाईफ सिंपल होती का असं नाही. अभीच अभ्यास करा मग अभ्यास नाही करावा लागत हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आज सांगतो नाही ही महत्वाची गोष्ट आहे. सगळ्यात मोठी गोष्ट आम्हाला सांगितली आहे दहावीत अभ्यास करा मग अभ्यास करावा लागत नाही. दहावीत त्याच्यानंतर डबल अभ्यास करावा लागतो. 12वीत जेवढा अभ्यास करायचा 11वी 12वी तेवढा अभ्यास आम्हाला इंजिनिअरिंग मध्ये घ्यावा. 11वी खूप चांगला करा. तुम्ही जेवढ्या चांगल्या कराल तुमची समोरची जी जर्नी आहे ती तेवढी सोपी होईल. मला सांगितलं होतं त्या इंजिनिअरिंगचा गेट उघडा काही दरबारात गेली तुम्ही आणि इंजिनिअरिंग नव्हते कॉलेज केलं आहे सगळं इकडे युनिट टेस्ट द्यायला गेली तेव्हा सर आमची इंटरनल 20 मार्क होते तेव्हा देत होते सगळे प्रॅक्टिकल रेकॉर्ड. आम्हाला असं वाटत होतं का रेकॉर्ड लिहिले इंजिनिअरने जॉब तुमचाच नव्हता पुढेच नाही बोलत सुटायला काय इंजिनियर आहे तुम्ही या जॉब देतो. म्हणून तुम्हाला तेवढं लायबल बनवा लागेल. 300 ची लायबल आहे कामयाब बनो काबिल बनो कामयाबी जग मागे किती आहे अशी गोष्ट आहे. म्हणून तुम्ही आपला स्टँडर्ड बनवा लेवल ही गोष्ट लायबल आहे बाकी गोष्टी ऑटोमॅटिक होतील.